आज सायगाव येथे इफ्तार पार्टीचं आयोजन शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलं होतं आणि माझ्यासोबत हिंदू बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत. सध्याच्या वेगळ्या परिस्थितीवरून आपण आलबेल चर्चा करणार आहोत. प्रथमतः राजेसाहेब देशमुख यांच्याकडे जातो. देशमुख साहेब, इफ्तार पार्टीचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीमध्ये करण्यात आलं होतं. पहिली प्रतिक्रिया काय? हे सायगावचा सादिक अली दर्गा आहे. या दर्ग्यामध्ये हिंदू येतात, मुस्लिम येतात, ब्राह्मण येतात, मारवाडी येतात, सर्व जाती धर्माचे लोक या दर्ग्यामध्ये येतात. या ठिकाणी महाराष्ट्र अतिशय चांगला महाराष्ट्र आहे, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक एकमेकावर प्रेम करतात. पण अनावश्यकच काहीतरी नवीन भाजपनं वादळ उठवून जातीवादाचं नवीन स्वरूप म्हणजे कुठलाही विकासाचा मुद्दा न घेता कुठलंही सुशिक्षित बेरोजगाराचं कामाचं मांडत नाहीत. सोयाबीनला तर भाव नाही तर म्हणण्यापेक्षा सोयाबीन तर आता इकतच नाही, भाव तर सोडून द्या, भावाचं पाठ त्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाल्याचं आता तुम्हाला दिसतंय. शेतीमालाच्या विषयाकडे दुर्लक्ष झालेलं आहे, सुशिक्षित बेरोजगाराच्या प्रश्नावर दुर्लक्ष झालेलं आहे, सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत, रोजगार आहे ह्याच्यावर दुर्लक्ष झालेलं आहे. कुठलाही विकासाचा मुद्दा नाही आणि या सगळ्याकडे दुर्लक्ष झालं म्हणून फक्त हा 350 पावणे 400 वर्षानंतर हा जातीवादाचा मुद्दा या ठिकाणी या सरकारनं आणून आमच्यावर लादलेला आहे. ही सर्वसामान्य माणसाला आता कळायलं. आता जी खऱ्या अर्थानं जी भाजपची इच्छा होती की महाराष्ट्रात प्रचंड दंगली घडाव्या हिंदू आणि मुस्लिम, या ठिकाणी हिंदू बी आहेत आणि मुसलमान बी आहेत. ही कुणीच आता घराच्या बाहेर जाणार नाही, कुणीच कुणाला मारामारी करणार नाही, कुणीच अनावश्यक लाकडं घेऊन एकमेकाला बडविणार नाही. हे सगळ्याला माहिती आहे की या सरकारनं जाणीवपूर्वक शिळ्याकडीला ऊत आणून अनावश्यक आमच्यामध्ये कुठं अराजकता होते का, आम्हाला गोंधळ कुठं घालता येतो का, मग आमचे हे सगळे गरिबाचे लेकरं. आम्ही नंतर तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू. काय बाबा, ग्रामीण भागामध्ये कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते सध्या? ग्रामीण भागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, विम्याचा प्रश्न आहे की ह्या कोणत्याच प्रश्नाकडे सरकार लक्ष न देता फक्त जातीवाद या गुंडस नावाखाली प्रत्येक अधिवेशन या ठिकाणी न्यायला ही जनता पूर्ण ओळखायली आणि भ्रष्टाचार, अत्याचार हे याच्यात पूर्ण हे झालेलं आहे. आणि संघाचं जे माहेरघर आहे नागपूर, या ठिकाणी त्यांनी अशी दंगल घडवण्याचा त्यांचा घाट होता. आता नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे तो आता लोकांनी सगळा ओळखलेला आहे. त्यामुळे सरकारचे फार नीच सरकार या ठिकाणी आलं असं ग्रामीण भागात वाटतंय. काय सायगावमध्ये हे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले. सध्या सायगावकरांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय? सायगावकराला काय आहे, पूर्ण एरियातच या परळी मतदारसंघातला जेवढा बी शेतकरी आहे, शेतमजूर आहे, आम जनता जी पूर्ण भरकटलेलीच आहे. सध्या शासनाचे निर्णय कोणतेही शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, आम जनतेच्या हिताचे नाहीत. सर्व धर्म समभाव जी पद्धत जी पहिली होती ती आता ह्या सरकारनं तोडीस काढलेली आहे. जाणून बुजून एक दुसऱ्याला हिंदू मुस्लिम ही ती करून दुसऱ्यात आवश्यक विषयावर त्याच्यावर त्याचे परिणाम काय होतील ही त्याचं भान न ठेवता दुसरेच विषय मांडण्याचा प्रयत्न करते सरकार. काय बीड जिल्ह्यामध्ये काय अपेक्षित आहे सध्या? काय अपेक्षित आहे? कोणते कामं होत हे अपेक्षित? कामं काय जनतेचे कामं व्हायला पाहिजेत ना, त्याच्यामुळे ते नाही होत नाहीत. ते सध्या शेतीवर मालाला भाव नाही, विमा नाही, काही नाही. लोकांचे परेशानी बेहाल चालू आहे सध्या. अजित पवार बीडचे पालकमंत्री, त्यांच्याकडे काय मागणी असणार आहे? आमची सर्वप्रथम मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी. शेतकऱ्यांची अजून कर्जमाफीचं कोणीच सांगितलं नाही. अजून पीक विमा प्रलंबित आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, नोकऱ्या पाहिजेत लोकांना. कितीचा पीक विमा प्रलंबित आहे? 2023चा 2022चा आहे. 25% मिळालेला आहे फक्त लोकांना. 20चा बी आहे प्रलंबित. मी राजेसाहेब देशमुख यांच्याकडे परत जातो. विम्यासंदर्भात कोणकोणते विमे बाकी आहेत? मला वाटतं 2023चा देखील ज्यांनी ऑनलाईन केलंय त्यांचा कुठेतरी 1-2 जणांचा पडतोय, मात्र इतर शेतकरी आणखीन लटकलेलेच पाहायला मिळते. 2020चा आम्ही जे हमेशा म्हणतो, 2020ला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 13,500 रुपये हेक्टर प्रमाणे विमा मंजूर झाला होता. त्याचा एकही रुपया वाटप झालेला नाही. 2023ला 25% अग्रिम देतो म्हणले, त्याच्यात 2-5% लोकांना भेटलेला आहे. आणि 2000 नंतर आता 23मध्ये जे दुष्काळ आणि 23चा जे पडला, ज्यांनी तक्रारी केल्या तेवढ्याच फक्त लोकांना तो विमा पडला, इतरांना कुणालाही एकही रुपया मिळाला नाही. तर हे हा जो विम्याचा म्हणजे प्रलंबित प्रश्न आहे किंवा न मिळणारी, आता लोकांनी म्हणजे विश्वास उडाला लोकांचा दिवसेंदिवस आपल्याला मिळतो का नाही याच्यावर.
तर या ठिकाणी विम्याचे प्रश्न अतिशय सगळे प्रलंबित आहेत. मी आणखीन तुम्हाला बीड जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर नंतर येतो, तुम्ही इथंच थांबा. काय मागणी असणार आहे सरकारकडं आज सायगावकर? शेतीमालाला भाव असावा, म्हणजे आता ज्या किमतीवर वाढी केलेल्या आहेत त्याबद्दल या सरकारने दाम दुप्पट केलेले आहेत. कोणत्याही गोष्टीवर त्यांनी कर लावलेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणीच्या नावावर त्यांनी लूटमार चालू केलेली आहे या सरकारने. माझी सरकारला एवढीच मागणी आहे की कशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना तर बरेच जण कोणी चांगली म्हणतायत आणि महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, मात्र लूटमार होते असं तुम्ही म्हणतायत. कशाच्या माध्यमातून लूटमार होते? तेल, किराणा मालावर GST ह्याच्यावर भरपूर मग STचे तिकिटाची वाढ केलेली आहे. लाडक्या बहिणींचा त्यांनी योजनाचा उपयोग काय केलेला आहे? ज्यावेळेस हे सरकार सत्तेमध्ये आलं त्यावेळेस बीड जिल्ह्याचे किंवा या परिसरातले मोठ्या प्रमाणामध्ये काम होतील हे अपेक्षा नागरिकांना असते, मात्र कोणतेच आणखीन अपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये अधुरे आहेत? बेरोजगारांना अजून नोकऱ्या नाहीत आणि पिकाचं तर हमीभाव नाहीच नाही आणि विम्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. 5 वर्षाचं विम्याचं नुकसान पूर्ण बट्ट्याबोळ करून टाकलं आहे विम्याच्या नावाखाली. असे यंदा म्हणजे शेती परवडते काय? 2-3 वर्षावर शेती परवडते? शेती तर परवडतच नाही साहेब. कोणत्याच मालाला भाव नाही आहे. शेतीच्या फळबागाला भाव नाही आहे, पिकाला कोणत्याच भाव नाही. त्याच्यामुळं शेती हा एकदम आणि रोजगार लावायचं का नाही लावायचं याच्यात आम्ही विवेचनात आहे सध्या. काल जे संतोष देशमुख भया प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम साहेबांनी जे पत्रकार परिषद घेतली आणि A to Z कहाणी सांगितली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? उज्ज्वल निकम हे चांगल्या पद्धतीमध्ये काम करतील अशी अपेक्षा आहे? नाही, उज्ज्वल निकम तर चांगल्या पद्धतीनं काम करतीलच. या प्रश्नामध्ये हा जो संतोष देशमुखचा हा जो प्रश्न आहे, हा अराजकता किती असावी. एक बीड जिल्ह्याला अतिशय फक्त 5च वर्षात माझ्या आयुष्यात मी 1990पासून चांगला कार्यकर्ता. मी 91ला मराठवाडा विद्यापीठाचा चेअरमन झालो. मला आता 35 वर्ष झालं राजकारणात येऊन. इतक्या लवकर एखादी राजवट संपते ही माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिलं. एवढं लोकांनी भरभरून दिलं, एवढं लोकांनी तुम्हाला मोठं व्हायला संधी दिली आणि तुम्ही याची एवढी अराजकता मोठी केली की 5 वर्षात संपलेलं राज्य मी माझ्या डोळ्यानं पहिल्यांदा बघितलं. की तुम्ही आलाच, धनंजय मुंडे आले 2019ला आमदार म्हणून, मंत्री झाले, त्यातली 1 वर्ष नव्हते, 4 वर्ष होते. त्या 4च वर्षात एवढी अराजकता, ह्याचा मर्डर, त्याचा मर्डर, त्याला मार, याला मार. अहो काय, कशासाठी आणि कुणासाठी? कशासाठी आणि कुणासाठी? आज कुठे आहेत तुम्ही साहेब? आज कुठे आहेत? ईश्वर हा जिवंत आहे साहेब. माणसात जरी तुम्हाला असं वाटलं की आमच्यात कुणाच्या ताकद नाही त्यांना थांबवायची, वरचं कोर्ट आहे साहेब, की जगात कुणालाही थांबवू शकतं. तुम्ही सामाजिक पुढाऱ्याने, जे माणसं सामाजिक कामात आहेत त्या माणसांनी चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे आणि गोरगरिबाच्या कामात पडलं पाहिजे. पुढारी म्हणजे कोण? जो पुढं होऊन लोकांचं काम करतो त्याला पुढारी म्हणतात. एक प्रश्न, खोक्या भोसले प्रकरण देखील मोठ्या प्रमाणामध्ये गाजतंय, त्याकडे कसं पाहता? खोक्यासुद्धा जर अतिरेक असेल तर थांबलेच पाहिजे लोक साहेब. खोक्या असू, बोक्या असू, नाही तर कुणी टोक्या असू, या सरकारमध्ये कुणी असू, आम्ही कुणाचं समर्थन करणार नाहीत. काहीच कारण नाही. काय समर्थन? काय खोक्याचा संबंध समर्थन करायचा कोणाचा? काय माणसं मारतो का? काय अराजकता करतो का? धिंगाणा करतो का? गोरगरिबाला जगू द्या ना. आम्हाला असं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये प्रशासन सज्ज असलं पाहिजे. SP असतील, PSI असतील, PI असतील, हे सगळे कार्यान्वित, पोलीस असतील, हे सगळं त्यांचा सक्षम दम असला पाहिजे, त्यांच्या धमक असली पाहिजे आणि पोलिसांना लोक भेले पाहिजे. आता पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीमध्ये काम करतं. SP चांगले आहेत, खालचं आणखीन ते PSI आणखीन तीच आहेत, तीच दैपळे आणखीन ऐकण्यात येतं. ह्याच्यावर एक खोटी केस केली, त्याच्यावर आणखीन दैपळ्याचं सुरूच आहे, ह्याच्यावर केस कर, त्याच्यात काय सगळे जाणारच आहेत. समजा मार्च नंतर सगळ्या बदल्या होणारच आहेत. आम्ही त्या प्रक्रियेत आम्ही सगळे वरिष्ठांना भेटलो, ते म्हणले आता कसं मार्च होईपर्यंत आहेतच सगळे लोक. आणखीन तरी कुठं थांबलं का? आणखीन तुम्हीच असेल सगळ्याला. आणखीन एक शेवटचा प्रश्न, तुमचा पराभव होऊन देखील तुम्ही तेवढ्या जोमानं काम करतायत, भेटी घेतायत, काय पुढल्या काही कार्यकाळामध्ये पक्षबांधणीसाठी कशा पद्धतीमध्ये काम करणार आहे? लोकशाहीमध्ये विजय आणि पराजय होतच असतो. मी म्हणणार नाही की माझा प्रत्येक वेळेस विजय होतो. मला लोकांनी पंचायत समितीला दिलं, मला लोकांनी मार्केट कमिटीला दिलं, मला लोकांनी जिल्हा परिषद दिलं. यावेळेस विधानसभेला पाळलं, पुढं लोक विधानसभेला मला देतील, पुढं लोकसभेला देतील, कुठं आणखीन कुठं देतील. देण्याचा विषय नसतो. राजकारणामध्ये कार्यकर्त्यांनाही नेहमीच आपल्या पायाकडे बघून चालायचं असतं. सर्वसामान्य माणसात ही किती आनंद आहे.
समजा पराभव झाला म्हणजे काय झालं, आज हजारो माणसं आली, सगळ्यात एकच मस्त ईद ईद मिलाप झाला. मुस्लिम बांधव, मराठा बांधव, मागासवर्गीय सगळे कार्यकर्ते एकमेकाच्या प्रेमात हातात हात घालून पक्ष बांधणीसाठी कसे पक्ष बांधणी ही शरदचंद्रजी पवार साहेबाचा पक्ष आहे. नेता अतिशय कुशल संघटकच आहेत. त्या शरदचंद्रजी पवार साहेबाच्या गटाचा पक्ष या बीड जिल्ह्यामध्ये अतिशय सर्वात चांगला पक्ष म्हणून या बीड जिल्ह्यात कार्यरत राहील. धन्यवाद. हे होते राजेसाहेब देशमुख आणि इफ्तार पार्टीच्या आयोजनादरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सो सूर्य जुंबडिया, सायगाव.